नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा राजवाडा बस स्थानकात बॉम्ब आढळून आल्याची माहिती वाऱ्यासमात पसरू लागली. नेमकं काय आहे हा प्रकार पाहण्यासाठी राजवाडा बस स्थानकात नागरिकांची एकच गर्दी होऊ लागली. एवढा मोठा फौजफाटा कशासाठी? बॉम्ब शोधक पथक, त्याचबरोबर श्वान पथक आणि पोलीस विभागातील विविध खात्यांचे पदाधिकारी मोठ्या फौजफाट्यानं नेमकं करतात काय हे पाहायला सातारकरांची एकच गर्दी सुरू होऊ लागली. अनेकांचे फोन खणनू लागले. का ह्याची शहानिशा करायला प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यानंतर इथं लक्षात आलं की या ठिकाणी पोलीस दलाचं मॉकड्रिल सुरू आहे. हे नेमकं मॉकड्रिल म्हणजे काय? तर संभाव्य परिस्थितीला पोलीस खात्याकडून परिस्थिती कशी हाताळली जाते, संभाव्य घटना घडल्यानंतर पोलीस दलामार्फत असलेल्या विविध विभागांकडून परिस्थिती कशी नियंत्रणात आणली जाते याचं खरं तर हे प्रॅक्टिकल असते किंवा हा एक प्रयोग असतो. वास्तविक अशा घटना घडू नयेत या अनुषंगानं सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उन्नत दिनाचं औचित्य साधून सातारामध्ये हे मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं होतं. राजवाडा बस स्थानक तसेच 7 स्टार मल्टीप्लेक्स या परिसरामध्ये पोलीस दलाच्या वतीनं आज हे मॉकड्रिल संपन्न झाले. विशेषतः राजवाडा बस स्थानक परिसरामध्ये एका ठिकाणी अज्ञात इसमानं एक बॅग ठेवली असल्याची परिस्थिती तयार करण्यात आली आणि ती बॅग अचूक व सुरक्षितरित्या बॉम्ब शोधक पथकाने पद्धतीनं ती बॅग एका ट्रॉलीमध्ये ठेवून ती सुरक्षितरित्या संबंधित वाहनापर्यंत पोहोचवण्यात आली. हा सगळा प्रकार पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये नागरिक देखील पाहत होते. विशेषतः हे मॉकड्रिल अचूक पद्धतीनं होणं अपेक्षित असतं. यामध्ये नागरिकांना खरं तर काय प्रकार चाललाय याची माहिती नसते. त्यामुळं नेमक्या पद्धतीनं नागरिक अशा प्रकारच्या घटनांमध्ये काय पद्धती अवलंबतात, जसं की समाज माध्यमातून खोट्या बातम्या प्रसारित करणं, त्याचबरोबर घटनास्थळी नागरिकांची समय सूचकता, पोलिसांना, अग्निशामक विभागाला, ॲम्ब्युलन्सला फोन करणं, अशा सर्व गोष्टी नागरिकांकडून घडतात का? नेमकं आपला देश, आपलं गाव सुरक्षित राहण्यासाठी नागरिक म्हणून आपलं दायित्व काय, या सर्व बाबी या पोलिसांकडून तपासल्या जातात. मात्र हे मॉकड्रिल होत असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खरं तर हे पारदर्शक मॉकड्रिल होतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पाहूयात साताऱ्यातील राजवाडा बस स्थानकामध्ये कशा पद्धतीचं मॉकड्रिल झालं त्यात आपण पाहूयात.